केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. आपण आता या ठिकाणी बघत आहोत, हा जो कांदा आहे, हा नांदूर पठार तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील सौ पल्लवी अनिकेत देशमुख यांच्या शेतीतील आहे. 16 जानेवारीला याची लागवड झालेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कोणतेही रोगराई नाही, काय नाही, फवारणीचा खर्च नाही, अशा पद्धतीनं अतिशय निरोगी वातावरणामध्ये हा कांदा सध्या वाढत आहे. आपण सांगितलं तर असत्य वाटेल, परंतु या कांद्याला आतापर्यंत एकच सुद्धा कोणत्याही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नाही. केवळ नैसर्गिक तत्वांवरती या ठिकाणी हा कांदा आतापर्यंत आपण वाढवलेला आहे. म्हणजे कोणतीच प्रकारची पाणी भरणं सोडून दुसरं कुठलंही काम आपण याच्यावरती केलेलं नाही आणि कोणताही रोग याच्यावरती परमेश्वरी कृपेने परतलेला नाही. कांद्याची आता केवळ 2च महिने झालेला आहे कांद्याचा, परंतु कांद्याची गाठ जी आहे ती खूप छान बनलेली आहे. म्हणजे अगदी चिंगळी कांदा जो असतो की नाही, त्याच्यापेक्षा मोठा कांदा आता या ठिकाणी झालेला आहे. फक्त या कांद्याला एकच धोका असतो, जर अवकाळी पाऊस झाला तर खूप मोठा धोका शेतकरी बांधवांना पत्करावा लागतो. परंतु मार्केटचं तत्वच आहे की मोर रिस्क मोर प्रॉफिट. तुम्ही जेवढा धोका पत्करणार तेवढा तुम्हाला अधिकचा फायदा होणार. त्याप्रमाणे जर समजा अवकाळीच्या तडाख्यात सापडला नाही तर हा उशिरा कांदा निघणार, त्याच्यामुळे तो उशिरापर्यंत टिकतो, चांगला राहतो आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळून देतो. आणि जर समजा कर्मधर्म संयोगाने मे जूनमध्ये चांगला भाव राहिला तर काढल्या लगेच कच्च्या कांद्याला वजन पण खूप भरतं, नुकसान कमी होत नाही, 100% मार्केटला पाठवता येतो आणि त्यामुळं शेतकऱ्याचं अधिक चांगल्या पद्धतीनं भाव मिळून कोट कल्याण होतं. करोडपती विचार मंचसाठी आपलाच अनिकेत देशमुख. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.